नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 5वी, विषय आहे परिसर अभ्यास भाग 1, त्यामधील पाठ 4 पर्यावरणाचे संतुलन। यापूर्वी जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी हा पाठ घेतलेला आहे। तर आज आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, बघूयात स्वाध्यायामधील काही प्रश्न। प्रश्न पहिला आहे, काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत, अशी जर कंडिशन असेल तर त्यासाठी काय करावे बरे, हा प्रश्न विचारलेला आहे। उत्तर बघूयात। धान्य ठेवण्याची जागा कोरडी व साफ असावी, जेणेकरून तिथे हवा खेळती असावी, त्यामुळे धान्यात कीड होण्याची संभाव्यता कमी असते। धान्य ठेवायच्या डब्यात कडुलिंबाचा वाळलेला पाला ठेवावा, त्यामुळे कडुलिंबाच्या वासाने किडे मुंग्या धान्यात होत नाही। त्यानंतर धान्य कडक उन्हामध्ये वाळवावे व नंतर ते कोरड्या जागी भरून ठेवावे, म्हणजे त्यामध्ये किडे आणि कीटक मुंग्या होत नाहीत। तर ही जर कंडिशन आली तर या ठिकाणी आपण हे 3 प्रकार आहेत किंवा 3 मुद्दे दिलेले आहेत, हे करू शकतो। प्रश्न दुसरा आहे, जरा डोके चालवा, त्यामध्ये अन्न साखळी तयार करा असं विचारलेलं आहे। विद्यार्थ्यांना अन्न साखळी म्हणजेच काय, तर एक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असणे, अशा प्रकारची जी साखळी असते त्याला अन्न साखळी असे म्हणतात। पुढे आपण बघणार आहोत सविस्तर अन्न साखळी म्हणजेच काय। तर या ठिकाणी दिलेला आहे बेडूक, घार, अळी, साप आणि गवत यापासून आपल्याला योग्य अशी अन्न साखळी तयार करायची आहे। तर उत्तर आहे बघूयात, गवत, अळी, बेडूक, साप आणि घार। म्हणजे अळी ही गवतावरती अवलंबून आहे, बेडूक हे अळीवरती अवलंबून आहे, साप हा बेडूक वरती अवलंबून आहे, तर घार हा सापावरती अवलंबून आहे। म्हणजे गवत हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे तयार करतात। म्हणजेच अळी अन्नासाठी गवतावर अवलंबून आहे, बेडूक हे अन्नासाठी अळीवरती अवलंबून आहे, साप हा अन्नासाठी बेडूक वरती अवलंबून आहे, तर घार त्याच्या अन्नासाठी सापावरती अवलंबून आहे। तर हे झाली अन्न साखळी। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता या ठिकाणी प्रश्न अ विचारलेला आहे, अन्न साखळी म्हणजे काय, उदाहरण लिहा। जेव्हा एक सजीव अन्नासाठी दुसऱ्या जीवावरती किंवा दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतो, तेव्हा अशा रीतीने परस्परांची अन्नासाठी साखळीने जे सजीव जोडलेले असतात, अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणतात। सूर्याच्या प्रकाशाच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात किंवा बनवतात। त्या वनस्पतीची पाने अळी खातात, नाकतोडे अळींना खातात आणि नाकतोडे यांना चिमण्या खातात। ही एक अन्न साखळीचे उदाहरण आहे। तर उदाहरण अशा प्रकारे दाखवलेले आहे। सूर्यप्रकाश, वनस्पती, आळ्या, नाकतोडे आणि चिमण्या। म्हणजेच वनस्पती स्वतःचे अन्न सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करतात, आळ्या ह्या वनस्पतींवर अवलंबून असतात, नाकतोडे आळ्यांवरती अवलंबून असतात, तर चिमण्या ह्या नाकतोड्यांवरती अवलंबून असतात। म्हणजेच ही एक प्रकारची अन्न साखळी आहे किंवा हे एक उदाहरण आहे। प्रश्न हा आहे, पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर आहे, पर्यावरणात अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या, अन्नजाळे असतात, त्यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण होत असते। पर्यावरणातील निर्जीव घटक काही चक्रांच्या स्वरूपात फिरत असतात, जलचक्र, कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन चक्र। अशा चक्रात सजीव आणि निर्जीव यांच्यातील परस्पर देवाणघेवाण होत असते। विघटक, सूक्ष्मजीव जमिनीचे पोषक मूल्य वाढवतात। अशा प्रकारचे सजीव, निर्जीव, विघटक यांचे कार्य नीट राहिले की व पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडित चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते। प्रश्न 4 आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे? तर उत्तर बघूयात विद्यार्थ्यांनो। त्यामधला पहिला मुद्दा आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील म्हणजेच मातीमधील पोषक पदार्थांची आवश्यकता असते। त्यानंतर अशी पोषक पदार्थ वनस्पतीला खताद्वारे मिळतात। प्राणी व वनस्पतीचे मृत अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र यांपासून सुद्धा पोषक तत्वे मिळतात। तिसरा मुद्दा आहे, जमिनीतील सूक्ष्मजीव म्हणजेच विघटक विघटन प्रक्रियेने पोषक पदार्थ तयार करतात।
वनस्पतीच्या वाढीसाठी या पदार्थांचा वापर हा आवश्यक आहे, त्यामुळे वनस्पतीची वाढ जोमाने होते. तर या 3 मुद्द्याद्वारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न 5वा आहे, चूक की बरोबर ते लिहा. त्यातील प्रश्न अ, पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. तर विद्यार्थ्यांनो उत्तर आहे बरोबर. प्रश्न आ आहे, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर आहे बरोबर. तर प्रश्न ई विचारलेला आहे, नाकतोडा पक्ष्याला खातो. तर याचं उत्तर चूक असं आहे, कारण पक्षी हा नाकतोड्याला खातो असं वाक्य असायला पाहिजे होतं. या ठिकाणी नाकतोडा पक्ष्याला खातो असं वाक्य आहे, म्हणून हे विधान चूक आहे. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या पाठाचा हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत शेअर करा. थँक्यू.